व्यासपीठम् अलङ्क्रियमाणः कुलकर्णी महोदय, डोंगरे महोदय, उपस्थिताः ज्येष्ठाः श्रेष्ठाः विद्यार्थिनः, अध्यापकाः तथा च माननीय कोल्हटकर महोदय अस्माकं सर्वेषां प्रति सादरं वन्दनं कृत्वा अहं प्रारभामि। प्रथमतया अहं संस्कृतेन वक्तव्यं सर्वत्र करोमि। कारणमस्ति यत् संस्कृतभाषा अतीव सरला, सुस्पष्टा, मधुरा वर्तते। तत्प्रति विशिष्टप्रकारकं भयत्वं भयगण्डत्वं वा न स्यात् इति हेतुना अहं प्रथमेन संस्कृते अनन्तरं मराठीमध्ये वदामि। मित्रांनो, मी संस्कृतमध्ये एवढ्याकरता बोललो की संस्कृत ही अत्यंत सोपी भाषा आहे असं तुम्हाला कळावं। माझं संस्कृतचं शिक्षण फक्त 11वी पर्यंत झालेलं आहे, 8वी ते 11वी तेवढाच माझा पाया आणि तो मजबूत होता। त्यानंतर महाविद्यालयाचं शिक्षण तुम्हाला माहिती आहे कसं असतं, तुम्ही सांगाल नको, आम्हाला पाणिनियम नव्हतं, आम्हाला रघुवंशी काव्यांमधला एक श्लोक वर्षातून एकदा शिकवला गेला, पुन्हा आम्हाला काही माहीत नाही, आम्ही पास झालो। आवश्यक होतं पास म्हणून पास झालो, केलं आम्हाला पास। म्हणून म्हटलं की संस्कृती अवघड भाषा नाही आहे, प्रयत्न हवा। आणि विशेषतः आपल्याला बिलकुलच अवघड नाही, कारण आपण व्याकरण सगळंच शिकलेलो आहे। आता तर ही पिढी तर पाणिनियम शिकलेली आहे, आम्ही तर पाणिनियमला हात पण लावलेला नाही। थोडंसं संस्कृत ग्रंथांचं वाचन केलं, अन्वय कसा लावायचा पाहिलं, क्रियापद कशाला म्हणतात, कर्ता कुठला असतो, कर्म कसा असतो, कर्माची विभक्ती कुठली असते, क्रियापद हे कळायला, हे अभ्यास करायला नको, हे कळतच कळायला लागतं। केल्याने होत आहे ते आधी केल्याचं पाहिजे आणि मग कळायला लागतं। मग संधी कसं तोडायचा, हे ग्रामर शिकण्यापेक्षा इथे तोडून पाहिलं ना तर लवकर कळतं। आता एक शब्द आहे, नरते संदर्भाभ्यासात चिरकुशस्तु पुष्यते। तर नरते शब्द हा कळणार नाही आपल्याला, पण जेव्हा तुम्ही चरक वाजायला लागला ना तेव्हा तो कळायला लागतो। नरते म्हणजे काय, नरते म्हणजे न ऋते म्हणजे शिवाय, न आणि रू याचा अर्थ होतो। आणि म्हणून अर्जुनाचं नाव अर्जुन पडले, रुजू नावाचं त्याचं नावाचं हे आहे, ज्यात रुजुता भरलेली आहे तो अर्जुन। अशी संधी व्हायला लागतात, जे विशिष्ट कालखंडाने येतं म्हणजे ऋतूने येतं, म्हणून ते अर्थवतात। रू अधिक त्याला खिलायला की तो अर्थ होतो। एक पाण्याची हे आहे प्रतिज्ञा आहे, हे आपोआप कळायला लागतं। हे मला सुद्धा वाचता कळलं आणि म्हणून तुम्ही चरक वाचा, त्यातला आनंद घ्या, हे सांगायला मी आलो। मला आपण इथे बोलावलं, संधी दिली, याबद्दल मी आपला नितांत आभारी आहे। कारण महाविद्यालयीन आयुर्वेद त्याला मर्यादा पडलेल्या आहेत, सिलेबस, परीक्षा, बस। पण या पलीकडे जो आयुर्वेद आहे तो आपल्याला स्वतःला करायला आहे आणि तो स्वतःला करण्यासाठी आपल्याला प्रेरणा सतत उपलब्ध व्हावी, ते अवघड नाही हे कळावं। आणि म्हणून मी इथे आवर्जून प्रत्येक ठिकाणी चरक हा विषय बोलत असतो। हा इतका आवश्यक आहे, चरक अभ्यासणं इतकं आवश्यक आहे की चरक जोपर्यंत, चरक म्हणण्याचा अर्थ असा, चरक हे अभिज्ञान आहे। अभिज्ञान म्हणजे टोकन, नमुना, उदाहरण। संहिता ग्रंथांचा अभ्यास केला की तुम्हाला आयुर्वेद समजायची दिशा यायला लागते। आणि मला मी एकदा कुठल्यातरी कामानिमित्त नाशिकला गेलो होतो। नाशिकला संध्याकाळी वेळ रिकामा होता, म्हणून काही एमएच्या विद्यार्थ्यांशी बोलत होतो गप्पा मारत। तिथला एक जण म्हणाला की सर, जग चंद्रावर चाललंय आणि तुम्ही चरक काय करताय? म्हटलं दोघांचा संबंध काय आहे? संबंध तरी आहे का? तुलना कशाशी करायची? जग चंद्रावर जाऊ दे का आणखी तिच्या पलीकडे नेपच्यूनवर जाऊ दे, आरोग्य कोणते करणार आहेत का तू करणार आहेस? चिकित्सा तुलाच करायची, मग तुला चरक किंवा मग मॉडर्न मेडिसिन काहीतरी वाचावं लागेल ना, काहीतरी वाचावं लागेल की नाही? आणि म्हणून
चरकसंबंधी किंवा आर्षग्रंथांसंबंधी एक प्रकारची अश्रद्धा, अनादर हा जावा. विधेय परमादर, आयुर्वेद परिशेषु विधेय परमादर. परमादरावरती टीका केली आहे अरुण दत्ताने. अनुष्ठान आदर परमादर म्हणजे काय? या आर्षग्रंथांचं यथातथ्य आचरण. अवलंबन म्हणजे परमादर. पुस्तक पाटावर ठेवलंय, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, शारदोत्सवाच्या दिवशी धर्मत्रयीशाने पूजा केली म्हणजे परमादर नाही. तो जगला म्हणजे परमादर आहे. हा जगणं म्हणजे परमादर आहे. मला कोणीतरी म्हणाल की आता तुम्ही रिटायर झाल्यावर आता काय करणार? म्हणलं प्रश्न येतो कुठे? मी रिटायर होऊच शकत नाही. माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात आयुर्वेद आहे. अहो कुठे जाणार आहे तो? मी कसा विचारणार आहे तो? चालता बोलता विचार करता मी आयुर्वेदात विचार करतो. मी रिटायर होणार म्हणजे काय ना नेमकं? इतकं तुम्हाला तन्मय झालं पाहिजे. मी कदाचित व्यवसायाच्या निवृत्त झालो असेल, पण विचारातून निवृत्त नाही होत आहे. नाही होता का मग? इतकं त्या ग्रंथांचं महत्व आहे. आणि हे ग्रंथ जर नीट कळले आपल्याला तर त्यातला आनंद अनाकलनीय आहे. नुसता आनंद नाही, प्रत्यक्ष पेशंट बरा करण्यातला आनंद अनाकलनीय आहे. शब्दातील पण प्रत्येक पेशंट मला तो समजला पाहिजे आणि तो समजून मी असंच का केलं मला सांगता आलं पाहिजे. आणि असंच दुसऱ्या पेशंटला केलं की तो बरा झालाच पाहिजे, हा आनंद मला मिळाला पाहिजे. इतका आनंद तुम्हाला हवा असेल तर चरक वाचलाच पाहिजे. अनेक संभ्रम मनात आहेत, ते दूर झालेच पाहिजेत. ते व्हायचे असतील तर चरक वाचलाच पाहिजे. एक आमचे एमडीचे विद्यार्थी, ऐकू येतं ना नीट? एक एमडीचे विद्यार्थी म्हणाले, सर काय विचित्र परिस्थिती आले. म्हटलं काय झालं? अहो आज एवढे हार्ट डिसीज आहेत आणि आपल्याकडे फक्त 5च सांगितलेत, 5 किंवा 6. वाताचे पित्ताचे कफाचे सान्निपातिका कृमीय झालं. कसं करायचं म्हणलं आता? अहो म्हटलं काय करायचं तर? हा विषय आकलनाचा आहे. ग्रंथकार काय म्हणतात? अहो शरीरात अवयव किती आहेत? अपरिसंख्य आहे. किती आहेत? अपरिसंख्य आहे. मग या अपरिसंख्य अवयवामध्ये जर दोष जाऊन बसले तर व्याधी किती होतील? अपरिसंख्य होतील. हृदय नावाच्या अवयवात जेवढे अवयव असतील तेवढे व्याधी होतील. त्या सगळ्यांचं वर्गीकरण तुम्ही काय करायचं? वातज, पित्तज, कफज. मग त्याला वेगळं वेगळं नाव देऊन वेगळं करा ना. वेगळं नाव द्या. काय तुम्हाला हे झालंय का? फॅट झालंय का? म्हणा ना त्याला वेगळं. वातज हृदरोग इंटू ब्रॅकेट म्हणा, श्रोतरोग, रक्तग्रंथी, धमनी प्रतिचय, आणखी काही नाव असतील आणखी नावं द्या. किती होतील रोग? असंख्य होतील. वर्णन किती गेले? 6, 5. मग 6च माहीत होते का त्यांना? नाही. त्यांनी विशिष्ट गट समुदायाला वातज हृदरोग म्हटलंय. कुठल्याही अवयवात होईल, कुठल्याही काय होईल? हृदय संबंधात अवयवात झालेल्या वातप्रधान हेतू असलेल्या, वातप्रधान लक्षण असलेल्याला वातहृदरोग म्हणायचं. कफप्रधानाला कफा. मग संख्या 5 नाही, कोटी असेल. हे आकलन व्हायला चरक कळला पाहिजे. शिरोविताप 4 सांगितले. वाताचे पित्ताचे कफा सान्निपातिका. मग शिरो एवढेच आहेत का? नाही. मग यामध्ये अवयवानुसार होणारा प्रत्येक रोग हा शिरोरोगच आहे. मग त्याला या गटात बसतं का मला? या 5 गटात चिकित्सा करताना या गटाची चिकित्सा करायची तुम्हाला नावाशी. जेवढे अवयव डोक्यात तेवढे व्याधी. त्यांचं नाव वाताचे पित्ताचे कफाचे आहे. श्वास किती सांगितले? 6. आकडा चुकला असेल. 5. पण 5 आहेत का? नाही. अहो क्षुद्र श्वास असंख्य असतील.
महाश्वास असंख्य असतील, अवस्थानुसार, स्थानमात्म्यानुसार, मृत्यूपूर्वी होणारा अनेक असतील. अनेक व्याधींमुळे उद्भवणारे श्वास, मरणापूर्वी होणारे श्वास, अनेक व्याधींनी होणारे श्वास, हे सगळे श्वास यातच घ्यायचे आहेत. श्वास अध्याय हा श्वास परतंत्र लक्षणाचा आहे, परतंत्राचा अध्याय आहे, की म्हणजे लक्षणाचा अध्याय आहे तो, की श्वास हे लक्षण उत्पन्न कसं होतं, अनेक संप्राप्तीने होतं. जसं तमकाचं होईल तसं अनेक कारणांनी होईल. वृक्करोग झाला होईल, हृदरोग झाला होईल, आदमान झाला होईल, अश्विनी झाले होईल. तोही श्वास आहे. या सगळ्यांचं केंद्रीकरण तुम्हाला या 6 मध्ये 5 मध्ये करायचं आहे. म्हणून 5 आहे, कारण हे दोषानुसार केलेले किंवा अवस्थानुसार केलेले आहेत. यांचं पृथक्करण तुम्हाला अनेक वाक्यच आहे. विबंधैश्च पृथक विधैः, विबंधैश्च पृथक विधैः, अनेक प्रकारच्या बाह्य, आगंतु, अभ्यंतर अशा विबंधामुळे श्वास होऊ शकतो. हे सगळे श्वास या अध्यायामध्ये समाविष्ट आहे, अपेक्षित आहे. हे केव्हा कळतं? चरक उदर सांगितले. हे सगळे उदर मोजून काय असतील ते 5-6 असतील, पण जगात मिळणारे तुम्हाला उदर सगळे यामध्ये समाविष्ट करायचे. कधी स्वतंत्र असेल, कधी परतंत्र असेल, समाविष्ट करायचे. हे आकलन व्हायला चरक कळत. कास वातपित्त का म्हणालो आम्ही, पण हेतुप्रसंगाने अनेक होतील. बाह्य आघात, अभ्यंतर आघात, बाह्य शोध, अभ्यंतर शोध, बाह्य एखाद्या अवयवाचा दाब, असे असंख्य कारणे होऊ शकेल. हे सगळे तुम्हाला समाविष्ट करायचे. हे सगळं करायला मुळात ग्रंथांचं अवगाहन हे नितांत गरजेचं आहे. हे तुमच्या मनावर बिंबवण्याचा माझा प्रयत्न असतो. अनागजनीय गोष्टी आहेत त्या जोपर्यंत तुम्ही त्यात शिरत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि म्हणून अभ्यास करावा. एक पाठ. दुसरा भाग की या ग्रंथांमध्ये आयुर्वेद समजण्यासाठी असणारी मोती, माणकं, हिरे, सगळी रत्न ठिकठिकाणी पेरलेली आहे. ती आम्हाला केव्हा कळणार आहे? ती आम्हाला नाही कळत जोपर्यंत आम्ही ती वाचणार होतो, पण ती वाचली तरच कळणार. आणि आम्ही जर नाळ तोडून टाकली, भाषांतर घेऊन वाचत बसलो, मग ग्रंथांचं भाषांतर ज्याला जसं जमलं तसं त्यांनी केलं, तर मग आमची नाळ तुटेल मूळ ग्रंथांची. आणि मग आकाशात भरकटलेला, दोरा तुटलेला पतंग जसा असेल तसा आमचा आयुर्वेद असेल. मग त्याला कोणी नॅचरोपॅथी म्हणेल, कोणी त्याला वॉटर थेरपी म्हणेल, कुणी त्याला हर्बल थेरपी म्हणेल, कुणी त्याला फळभाज्या थेरपी म्हणेल. असं वेगवेगळं त्याचं वेगवेगळं स्वरूप आयुर्वेदाचं जन्माला यायला लागेल. हे सगळे आयुर्वेदाचे उपांग आहेत, विकृत उपांग आहेत. शास्त्राची नाळ तुटल्यामुळे. आणि म्हणून शास्त्र कळण्याकरता मूळ आयुर्वेदाचा अभ्यास, मूळ ग्रंथांचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. हे माझा सांगण्याचा मूळ उद्देश इथे येण्याचा आहे. मित्र, नमनाला घरावर तेल असं होऊ नये म्हणून इथेच थांबतो. आपण आपल्या मूळ याच्याकडे वळूया. आपल्या आयुर्वेदीय ग्रंथांचं अवगाहन करताना मूळ ग्रंथांचं अवगाहन करताना मला जो आनंद मिळत गेला त्या आनंदात मलाही वाटेकरी करावं अशी माझी सदैव असलेली इच्छा आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत या आनंदात तुम्हाला सगळ्यांना सहभागी करावं हा त्यातला मुख्य उद्देश आहे.
आणि म्हणून मी ठिकठिकाणी हा विषय बोलावलो की नाही म्हणायचं नाही असंच ठरवलं. नाही म्हणायचं नाही, जायचंच. त्याचं काय, जे मी बोलतो हे सगळं लिहिणं शक्य नाही, मला तरी शक्य नाही, आज तरी शक्य नाही. पण निदान जितक्या लोकांना समजावून सांगतील, जितक्या लोकांना समजलं तर कदाचित ते तितक्या अधिक लोकांना आणखी सांगतील परंपरेने. आणि काही दिवसांनी पुस्तक लायब्ररीत एकदा पडलं की पुन्हा कोणीही वाचणार नाही असं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना ते जे सांगते. आता आपली मूळ कल्पना संपूर्ण आयुर्वेद हा दोषावरती अवलंबून आहे. पुढचं वाक्य असं आहे की दोष प्रकोपावरती अवलंबून आहे. हा दोष प्रकोप आपल्याला कळलं हे एक अवघड काम. हे अवघड आपण करून ठेवले मूळ ग्रंथ न वाचल्यामुळे. आम्हाला दोष प्रकोप कळला. माझ्याकडे एक पुस्तक तपासायला आलं, सेंट्रल काउन्सिलचं पुस्तक तपासायला आलं. ते त्याला मोनोग्राफ म्हणतात, ते प्रसिद्ध करणार आहेत. मी एका वाक्यात लिहिलं हे प्रसिद्ध करू नये. दुसरं वाक्य लिहिलं यात हे लिहिणाऱ्याला आयुर्वेद अजिबात कळलाय का नाही मला शंका आहे. अशी अवस्था येऊ नये. काय दोष प्रकोप आम्हाला कळलाय हो, कळलंय पण अस्पष्ट, तो चांगला कळला. काय दोष प्रकोप? आपण दोष प्रकोपाची एक व्याख्या आपल्याला परीक्षेकरता पाठ असते. दोषस्तु कोपस्तु पाच. परीक्षक खुश, श्लोक लिहिला की आणखी खुश, 10 पैकी 8 मार्क नक्की. ठीक आहे, कळला किती? नाही नुसत्या कोलांट्या एवढ्या मारणं चालू आहे. कोल्हाटण्याची पोरं मारतात ना फुटपाथवर, तशा कोलांट्या एवढ्या मारणं चालू आहे. वायूने प्रवेश किया. समान वायूने व्यानवायूने प्रवेश किया. काय संकल्प आहे या एका वाक्यावरती? कोपस्थ उन्माय नावाच्या एका वाक्यावरती अरुण दत्ताने टीका केली आहे. त्याचं काहीही चुकलं नाही विचारायचं. विचार एवढा करता की त्याच्या म्हणण्याचा लोकांनी विचित्र अर्थ घेतला. इट वॉज नेव्हर डिझायर्ड बाय अरुण दत्ता दॅट द पीपल विल टेक टू अंडरस्टँड दिस वर्ड बाय दिस मिनिंग. नेव्हर नेव्हर नेव्हर. त्याला त्याचा शास्त्रीय अर्थ माहित होता. प्रत्येक शब्दाला एक स्वतःचा अर्थ असतो. त्याला स्वशास्त्र सिद्धांत म्हणतात. स्वस्थानं त्यक्त्वा अन्यस्थानगमनम्. इथे पहिल्या स्थान शब्दाला शास्त्रीय अर्थ आहे, दुसरा व्यवहारिक. तर पहिलं स्थान काय आहे? स्वस्थानं त्यक्त्वा. सगळे विद्यार्थी आहेत ना, चरक पूर्वार्ध वाचला, तिच्यामध्ये दोषांच्या गती सांगितल्या आहे. तर एक वाक्य आहे, क्षयम स्थानश्च वृद्धिश्च. या स्थानांची टीका आहे. घरी जाऊन पहा. या स्थानांची टीका आहे. स्थानम म्हणजे स्वमानावस्थानम, स्वतःच्या प्रमाणात असणं म्हणजे स्थान. हा स्वतंत्र सिद्धांत आहे. स्थानम स्वमानावस्थानम, स्वतःच्या प्रमाणात राहणं, मानात राहणं, स्वतःच्या प्रमाणित कार्यात राहणं, याचं नाव स्वमान असतं, याचं नाव स्थान आहे. आता स्वस्थानम तत्वाचा अर्थ काय येईल? मग
क्षय किंवा वृद्धी, किंवा आणखी एक गटी सांगितली प्राकृती वैकृती पुढच्या ओळीत, ते असेल. प्राकृत कर्म करणं हे स्वस्थान, विकृतीकडे जाणं हे स्वस्थानम त्यक्त्वा अन्य स्थानगमनम. एवढा सरळ अर्थ आहे स्थानांचा. आणि काय केलं, मी विचारित नाही, तुम्ही सांगू नका. कारण मला एका मासिकात मी कथा वाचली, गांभीर्य त्या कथेचं फार आहे. एकदा दक्षिणेकडची कथा त्या मंत्रालयातली, तिकडचे एक मोठे मध्वा कोणीतरी मोठे आचार्य, आता मला नाव आठवत नाही, मंत्रालयाचं जे मंदिर आहे मंत्रालय, तिथे विष्णूच्या मूर्तीची पूजा करताना पुजाऱ्याला, मध्वाचार्याला असं दिसलं की विष्णूच्या पाठीला फोड झाला. त्यांनी विचारलं काय, ते म्हणले तू भाषण देत फिरतोस ना, तेव्हा लोकांच्या मतांचं खंडन करतो म्हणून फोड झालाय. खंडन बंद कर, फक्त मंडन कर. मान, तुला काय अन्याय देते म्हणून मी फक्त मांडणार आहे, फक्त मांडणार आहे. मग प्रकोप म्हणजे काय, स्वमानावस्थान यातून इकडे किंवा इकडे जाणार, हे उन्मार्ग जमाना. चक्रपाणीला, अरुण दत्ताला, दल्लनाला हेच अपेक्षित आहे. मी हेच शब्दावरती 3दा 4दा अधोरेखन करतो, मला हेच अपेक्षित आहे. दल्लनाने हेच म्हटलंय. सूत्रस्थान अध्याय 41 श्लोक क्रमांक 12. स्थानम स्वमानावस्थानम दल्लन. मग स्वस्थानम तत्व अन्य स्थानगमन म्हणजे काय, क्षय किंवा वृद्धी किंवा विकृती, याचं नाव प्रकोप आहे. ह्याचं नाव वैषम्य आहे. अरुण दत्त चक्रपाणीने शारीरस्थान अध्याय 6 त्यामध्ये कुपिता दोषा याच्यावर टीका केली. कुपिता शब्देनं, कुपिता शब्दाचा अर्थ काय, क्षयं वा वृद्धिं वा विकृती मात्रं प्रकोप अशी टीका केलेली आहे. काय कोप म्हणजे क्षय किंवा वृद्धी किंवा विकृती. भजंत नागार्जुन नावाचे एक विद्वान होऊन गेले, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. त्यांनी एक पुस्तक लिहिले. पुस्तकाचं नाव आहे रस वैशेषिक सूत्र. नागार्जुन कोण होते, रसशास्त्री. पुस्तकाचं नाव काय आहे, रसवैशेषिक सूत्र. पुस्तक कुठल्या कपाटात जायला पाहिजे, रसशास्त्रात. ते बरोबर गेले. पुस्तक आहे चिकित्सेचं, चिकित्सा सिद्धांताचं पुस्तक आहे, रसशास्त्रात जाऊन बघ. प्रत्येक लायब्ररीत ते पुस्तक रसशास्त्राच्या लायब्ररीत आहे, आवर्जून बघा. त्याने लिहिलंय स्वस्थानं त्यक्त्वा अन्य स्थानगमनम, ही परिभाषा चुकीची आहे. तत्तु सम्यक. तो स्वतःचं स्थान सोडून अन्य स्थानात जातात ही संकल्पना चुकीची आहे. तत्तु सम्यक. का म्हणून प्रश्न करतात आणि उत्तर देतात, स्वतः उत्तर देतात. काय म्हणतात, साधी गोष्ट म्हणाले
की वायूने जर स्वतःचं स्थान म्हणजे हाडं त्वचा सोडून दुसरीकडे जाऊन व्याधी करायची म्हटली तर वातव्याधी कुठे होणार? सगळ्या हाडात होणार नाही, कमरेत होणार नाही, सांध्यात होणार नाही, त्वचेत होणार नाही. कुठे व्हायला पाहिजे? बाहेर. कुठे होतात? प्रत्यक्षात वातस्थानात. ही व्याख्या चुकीची का बरोबरची आहे? चुकीची. अहो, अन्य स्थानात दोष जात गेले, व्याधी कुठे होतात? त्याच स्थानात होतात. मग अन्य स्थान गमनाचा अर्थ काय? स्वतःचं स्थान सोडून अन्य स्थानात गेलं की प्रकोप असं जर म्हणालो तर वातव्याधी कुठे व्हायला पाहिजे? मांसात, रक्तात. कफनव्याधी कुठे व्हायला पाहिजे? अस्थित. पित्तव्याधी कुठे व्हायला पाहिजे? रसात. रक्तात नाही होणार, आमाशयात नाही होणार. वातव्याधी पक्वाशयात नाही होणार. तिने कुठे व्हायला पाहिजे? अन्यस्थानात. पण प्रत्यक्षात काय दिसतं की त्या व्याधी त्या स्थानात प्रामुख्याने होतात. आणि म्हणून ही व्याख्या चुकीची आहे. त्या काळात कदाचित स्वस्थानं त्यक्त्वा अन्यस्थानं गमनाचा हाच अर्थ घेतला लोकांनी, स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाणं. आणि म्हणून ती टीका करावी लागली. मग त्यांनी सुंदर टीका केली आहे ती अशी आहे, स्वस्थ वृत्ती प्रसंगात प्रच्युती प्रकोप. स्वस्थ वृत्ती करण्याच्या स्वभावापासून ढळणं म्हणजे प्रकोप. क्षयं वा वृद्धिं वा विकृतीं वा या सगळ्याच एका वाक्यात त्यांनी आता सांगितला की स्वस्थ वृत्ती स्वभावात झालेला बदल म्हणजे दोष प्रकोप. क्षय वृद्धिं वा प्रकोप विकृती मात्र प्रकोप. इतकी सुंदर व्याख्या त्याने केलेली आहे. ही आम्हाला केव्हा करणार आहे? भाषांतर वाचून नाही करणार, मूळ ग्रंथ वाचलाच. टीका समजल्या पाहिजे. हा दोषप्रकोप आहे. दोषप्रकोप म्हणजे काय? स्वस्थ वृत्ती स्वभावापासून प्रच्युती म्हणजे दोषप्रकोप. स्पष्टीकरण काय? क्षय वा वृद्धी वा विकृती मात्र वा प्रकोप. ही झाली प्रकोपाची स्थूल व्याख्या. घड्याळ मुद्दाम समोर ठेवले मला, तुम्हाला कळावं. तिकडे बघतो किती वाजता वाजता. ही प्रकोपाची संकल्पना आहे. आणि एकदाही स्वच्छ झाली ना की मग घोळ संपला. ही कल्पना स्वच्छ आहे. स्वतःच्या स्थानातून अन्य स्थानगमन म्हणजे प्रकोप. हे केलेलं स्पष्टीकरण योग्य शब्दात त्याने केलेला आहे अरुण दत्ताने. फक्त स्थान शब्दाचा अर्थ आम्हाला कळला नाही ना. तर चूक कुणाची आहे? अरुण दत्ताची नाही. आम्हाला स्थानन शब्दाचा शास्त्रीय अर्थ इथेच घुसला नाही. माहित आहे, पाठ केलंय, पण तो इथे घुसला नाही. मी जामनगरला इंटरनॅशनल सेमिनारमध्ये व्याख्यान द्यायला गेलो होतो या विषयावरती. आणि त्याचे अध्यक्ष होते जयपूरचे व्हाईस चान्सलर, आयुर्वेद तज्ञ प्रकांड पंडित चरकाचे. माझं भाषण झाल्यानंतर ते म्हणाले, मैं इतने साल से चरक पढ़ा रहा हूँ, ये मेरे ध्यान में नहीं आया, मैं क्या भाष्य करूँ आपके व्याख्यान पर? ये हमारे ध्यान में कैसे नहीं आया? इतना हौस म्हणालो की ये काम सिर्फ चिकित्सक कर सकते हैं. कारण त्याला गरज आहे समजण्याची. त्याला समजायचंय. चिकित्सकाला प्रकोप समजून घ्यायचंय, शिकवायचंय. इसलिए चिकित्सा का प्राध्यापक ही वो कर सकता है, अपेक्षा नहीं. हंसले थे. आपने मेरी छुट्टी कर दी, नहीं तो मैं तंग आ गया था, मेरे को कुछ समझ नहीं आया. ठीक है, नहीं आता नहीं आया, हम चिकित्सक थोड़ी है. छुटकारा हो गया. हे आम्हाला कळलं पाहिजे. नाही तर मग नाही कळत नाही. आणखी गमती आहे. त्या कळल्याने आयुर्वेद कळतच नाहीच कळत.
किती सांगायचे आम्हाला प्रश्न पडलाय. सांग जेवढा आहे तेवढं सांगतो. प्रकोप कळला. प्रसर सांगत नाही, कधीतरी पुन्हा सांगेन. फक्त एक सांगतो, 1-2 वाक्यात सांगतो. विश्लेषण करीत नाही, पण थोडा वेळ नाही. कुठलाही दोष एकही क्षण शरीरात कुठेही थांबवत नाही. कुठलाही दोष एकही क्षण शरीरात एका जागी थांबवत नाही. तो संतत्या भोज्य धातूंना परिवृत्ती चक्रवात. काय अर्थ याचा? भोज्य धातूंची परिवृत्ती चक्राप्रमाणे सतत चालू आहे. हे भोज्य आहेत की नाही? हे पोषक आहे. हे शरीराचे धातू आहेत, पोषक आहेत. हे दोषांचं पोषण करतात. हे भोज्य यांची चक्रवत परिवृत्ती संतत चालू आहे. संतत्या भोज्य धातूंना परिवृत्ती चक्रवत संतत चालू आहे. आणि ज्या क्षणी हे थांबतील त्या क्षणी काय होईल? यत्र संगो खवय गुण्यात. कसे थांबतील 3-3 महिने पोटात? हेमंत, शिशिर 4 महिने, 4 महिने पोटात संचय कफाचा अशक्य. रसात अशक्य. सगळे रस्ते बंद होतील रसाचे. आणि म्हणून दोष सदैव गतिमान आहे. प्राकृत सुद्धा कुपिता अकुपिताश्च सर्व शरीरचराः शुभाशुभं कुर्वन्ति. फक्त फरक एवढाच आहे की कुपितांच्या परिसरपणाला प्रसर म्हणायचं, बाकीच्यांना परिवृत्ती म्हणायचं. एवढाच फरक. स्थूल मानाने हा प्रसर. प्रकोप कळला, प्रसर कळला. संदर्भ चरक सूत्रस्थान अध्याय 19. आता सर्वात महत्वाचा म्हणजे हा विषय जर नाही मांडला तर तो मी आज केलेला सर्वात मोठा गुन्हा असेल. एकमेव ग्रंथ आहे चरक, एकमेव ग्रंथ की ज्यांनी वातप्रकोपाची कल्पना अत्यंत स्वच्छ शब्दात प्रकट केलेली आहे. कुणीही केलेली नाही, फक्त चरकाने केली. अप्रतिम केलेली आहे. आमच्या भाग्याने आम्हाला ते मिळालं आणि तुम्ही भाग्यवान की तुम्हाला ते मिळतंय. हे सगळ्यांना माहित आहे बरं का, पण ते इथे घुसत नाही. ऍप्लिकेशन त्याचं उपयोग काय करायचा? कारण शिकवणारे कोण असतात? संहितेचे आहेत. त्यामुळे तो विषय इथे शिरत नाही. याचं ऍप्लिकेशन कसं करायचं? उपयोग काय? परीक्षेपुरता झाला वाता लागली अध्याप पाठ. अरे वायू काय कळलं पाहिजे. हो वायू काय? तुम्हाला आर्षग्रंथ वाचल्यानंतर एक गोष्ट आणखी कळायला लागते ती अशी की ग्रंथकारांना अभिप्रेत काय ते कळायला लागतं. ग्रंथकार आपला अभिप्राय शब्दात कधीच मांडत नाही मांडत. ते उदाहरणातून मांडतात. त्यांना सोपं वाटतं. का? ते म्हणतात की आमचे विद्यार्थी सर्वसाधारण बुद्धीचे आहेत. त्यांना तत्वज्ञान लेखी शब्दबद्ध करून सांगण्यात काही अर्थ नाही आहे. उदाहरणं सांगतो, त्यांनी समजून घ्यावं उदाहरणावरून मला काय म्हणायचं ते. किती सोपं आहे, चांगलं आहे. आपण नाही का म्हणत उदाहरण द्या नाही खरं.
तसं ते उदाहरण म्हणून शकता की वायू सृष्टीतला काय काय करतो, तो ग्रहांना धारण करतो, तो ग्रहांना स्वतःभोवती फिरवतो, तो ग्रहांना इतराभोवती फिरवतो, तो सृष्टीमध्ये खळबळ वाजवतो, धरणीकंप होतो, नद्यांचे प्रवाह येतात, बी जमिनीत पडलं की रुजतं, त्याला अंकुर फुटतात, ते मोठं होतं. अहो हे सगळं वायू करतो. आता याच्यावर तुम्ही समजा वायू म्हणजे काय ते कळलं. वायू म्हणजे काय? सृष्टीत गती करणारी शक्ती म्हणजे वायू. सृष्टीत वेगवेगळ्या पद्धतीने गती करणारी शक्ती म्हणजे वायू. यत् पिंडे तत् ब्रह्मांड्याने, यत् ब्रह्मांड तत् पिंडे, तेच सगळे पिंडात आहे. सृष्टीत जेवढ्या गती आहेत त्या सगळ्या गती शरीरात आहेत. मग ती परिमाणाची असेल, आसाभोवती फिरणारा परिमाणू असेल, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असेल, केमिकल असेल, काय वाटेल जसे जेवढ्या म्हणून गती करणारा भाव पदार्थ शरीरात आहे, सृष्टीत आहे, त्याचं नाव वायू. गतिमत्वा वा गतिगंध, गती करणारा तो वायू. एक नाही, असंख्य आहे. आपण जे आकाशात उंच उडी मारली ते पटकन खाली पडतो का नाही, त्याला काय म्हटलंय? हाय वायू. ही गती आहे. हा गती करणारा कदाचित गुरुत्वाकर्षण असेल, मॅग्नेटिझम असेल, काहीतरी असेल, पण गती ही वायूची गती, यालाही वायू म्हणतो. हा वायू आमचा वायू आहे. हा वायू एक पदार्थ नाही, हा वायू ट्यूबमध्ये नाही दाखवता येणार नाही. हा वायू कसा आहे? अमूर्त आहे, अमूर्त आहे, आकृती असंघातवंत आहे, त्याला संघात नाही. अनवस्थित आहे, त्याला धरताच येत नाही, अवस्थाच नाही धरण्यासाठी याला. मग हा 3 अशा अवस्थांचा हा वायू प्रश्न विचारलाय. एका उत्तम शिष्याने प्रश्न विचारलाय. त्या शिष्याला काय म्हणाल तो अभिवादन, शतशः अभिवादन. त्याने तो प्रश्न विचारला नसता तर आज आयुर्वेदाला वायू कळला नसता. त्याने प्रश्न विचारलाय, की अशा अमूर्त वायूला, असंघातवंत वायूला, अनवस्थित वायूला तुमची वातप्रकोपक द्रव्य वृक्ष, परुष, खर, सूक्ष्म, सुशील ही कशी प्रकोपित करतात? कळला प्रश्न? हा वायू अमूर्त आहे, अनवस्थित आहे, धरता येत नाही, आकृती नाही. मग त्याला तुमची वृक्ष, परुष, विषद, खर, एवं गुण कर्म, द्रव्य, गुण, कर्म, प्रभाव हे कसे प्रकटित करतात ते आम्हाला सांगा. त्यांना क्षण वाटलं, आपण आकड्यानं अडचणीत पकडले, असं छान पकडलं, क्षणभर आनंद झाला असेल. आता कसं सांगतात बघूया. आणि मग दुसरा प्रश्न, मग अशा प्रकोपित वायूला तुमची स्निग्ध, गुरु, गृंघण, उष्ण ही द्रव्य शांत कशी करतात? या अनवस्थित वायूला सुंदर प्रश्न आहे. या प्रश्नासाठी त्या खरं तर त्या चर्कातल्या तो प्रश्न विचारणारा तर त्याचं अभिवादन करायला पाहिजे मोठ्या प्रमाणात. जो कोणी विषय असेल त्याचं काय गोष्ट केली, अप्रतिम प्रश्न. चर्कातला अत्युत्तम प्रश्न म्हणून त्याला पारितोषिक द्यायला पाहिजे. द बेस्ट क्वेश्चन ऑफ द डे. इतका सुंदर प्रश्न, त्याचं उत्तरही इतकं सुंदर दिलंय. इतकं सुंदर उत्तर दिलंय याचं की ते उत्तर वाचलं मला जेव्हा समजलं ना त्यावेळेला माझ्या आनंदाला पारावार नाही.
उत्तर दिलं. तुमच्याकडे चरक नाही ना कोणाकडे आता. एक एक शब्द वाचन. वृक्ष, परुष, खर, विशद, कराणी, शरीराना. ही जी वातप्रकोपक द्रव्य आहेत ना, वृक्ष, परुष, खर, विशद, सूक्ष्म, चल, सुशील, आणखी काय असतील ते आणखी. ही काय करतात नीट ऐका. सगळी इंद्रिय एका इंद्रियात आणून ऐका. ही काय करतात? तथाविध कराने शरीराना. म्हणजे काय? वृक्ष पदार्थ काय करतात? शरीराला वृक्ष करतात. वृक्ष कराणी शरीराना. परुषद्रव्य परुष कराणी शरीराना. खरद्रव्य खर कराणी शरीराना. विषरद्रव्य विषद कराणी शरीराना. काम कुणावर करतात? शरीरावर करतात, माझ्यावर करत नाही. आणि मग म्हणतात तथा विधेषु शरीरेषु. अशा शरीरात. कसं शरीर? वृक्ष, परुष, विशद, खर, सुशील. अशा शरीरात तथा विधेषु शरीरेषु वायु. अशा शरीरात वायू आश्रयं गत्वा आप्यायमानः प्रकुप्यते. सांगतो. ते शब्द डोक्यात ठेवा, घरी जाऊन वाचा. तथा विदेश शरीरेषु वायु आप्यायमानः आश्रयं गत्वा प्रकुप्यते. आता आश्रयं गत्वा आप्यायमानाचा अर्थ मी आत्ता सांगत नाही, नंतर सांगतो. याच्या पुढचं वाक्य. आता हा झाला प्रकोप. पुढचं वाक्य. स्निग्ध गुरु श्लक्षण पिच्छिल उष्ण. हे काय करतात? उष्ण कराणी शरीराना, स्निग्ध कराणी शरीराना, पिच्छिल कराणी शरीराना, गुरु कराणी शरीराना. काय करतात? शरीराला गुरु, श्लक्षण, पिच्छिल, उष्ण करतात. वायूला हात लावत नाही. पुढचं वाक्य काय? तथा विदेषु शरीरेषु. अशा शरीरात. कशा शरीरात? स्निग्ध, गुरु, श्लक्षण, उष्ण. अशा शरीरात. पुढचे शब्द दोन लिहून घेता. दोनच शब्द लिहून घ्या. दोनच शब्द. तथा विदेषु शरीरेषु वायु. हे नका लिहू, पुढच्या शब्दात लिहा. असज्जन चरण. अ सज्जन चरण. अ स य ज न किंवा टिंब. असज्जन चरण. असज्जन चरण. आता असज्जन मधलं अ काढून टाका थोडा वेळ बाजूला. काय राहिलं? सज्जन. माणूस नाही, सज्जन म्हणजे थांबून, थांबणारा, संग पावणारा, चिकटणारा, थांबणारा. सज्जन. आपल्याला अ लावा म्हणजे काय झालं? असज्जन म्हणजे न थांबता, न अडखळता. चरण. चरण म्हणजे गती करून प्रशांती वापरते. याला अशी गती मिळाली की हा शांत होतो. कशी गती? असज्जन. न थांबणं जाता आलं त्याला की तो काय होतो?
शांत होतं. याचं नाव प्रशमन आहे. कोण करतं? शरीर. आम्ही काय करतो? चिकित्सा शरीराची करतो. वायू वृद्ध होत नाही, वायू क्षीण होत नाही, वायू विकृत होतो. का होतो? वायूच्या स्वस्थवृत्ती प्रसंगापासून ढळण्यालाच प्रकोप म्हणतात. तो का ढळतो? शरीर वृक्षारी झालंय म्हणून मला नीट जाता येत नाही, रस्ता खडबडीत आहे म्हणून गाडी पंक्चर होती माझी, स्पीड कमी होतो, गुळगुळत असतात तेव्हा 80च्या स्पीडने जातो मी, 2 तासात मुंबईला पोहोचतो, नाहीतर 4.5 तासात. असज्जन चरण असं म्हणतात की त्या अबुधाबीमध्ये कोणतरी ड्रायव्हर ते गाडी चालू असली की स्टेरिंगला हात न लावता जेवत असतो, ती गाडी चालत असते म्हणे. इतकी स्थिर असते म्हणे यांची, कुठेही स्टेरिंगला हात न लावता गाडी सरळ चालू असते म्हणे. असा रस्ता वायूला हवा आहे, तो कोण देतं? शरीर देतं. कसं शरीर? स्निग्ध, श्लक्ष्ण, गुरु, उष्ण. आणि अशा शरीरात वायूला नीट गती करायला लागला, त्याचंच नाव काय आहे? प्रशांत. आणि थांबला तर त्याचं नाव प्रकोप आहे. मग आता आप्यायमानः आश्रयंगत्वाचा अर्थ कळला. जेव्हा रस्ते खडबडीत होतात तेव्हा वायूची गती अडखळत व्हायला लागते. अडखळत गती करणं ह्याला अडखळलेला आश्रयंगत्वा आणि थांबत चालण्याला आप्यायमाना असे शब्द वापरलेले आहेत. तेव्हा वायू अडखळत जाणं म्हणजे प्रकोप, आणि स्मूथ रस्त्यावरून सरळ जाणं म्हणजे प्रसन्न. हा मार्गमाश्चित असा शब्द वापरला गेला. प्रसन्न आहे, मार्ग आपल्या मार्गावर नीट चाललाय, त्याचं नाव वातप्रशम आहे. तो कसा होतो? शरीर स्निग्ध असेल तर वायूला स्निग्ध करीत नाही, वायू वृक्ष होत नाही, वायू पुरुष होत नाही. कोण होतं? शरीर. हा वातप्रकोप आहे. मग वायू पक्वाशयात प्रकोपित झाला, तिथून तो महाश्वासात गेला, तिथून तो प्राणवाहात गेला. असं नाही. अजिबात असं नाही. समजून तेव्हा हा जरा आता जसं लिहिलं तसं व्यवहार केलाय का? हो केलाय. काय संप्राप्ती आहे वातावरीची? देहे श्रोतांशी रिक्तानी. रिक्तानी शब्दाची व्याख्या काय? टिप्पणी काय? रिक्तानी इति स्नेहादी गुण रहितानी म्हणजे काय? वृक्षादी गुण सहित आहे. देहे श्रोतांशी रिक्तानी पूरयित्वा अनिलोपले. रिक्तानी ते स्नेहादी गुणशून्याने श्रोतांशी. रिक्त आणि श्रोतांशी. तिथे वायू थांबला. व्याधी करायला लागतो. ही वातप्रकोपाची कल्पना. आता आणखी थोडं पुढे जाऊया. कंटाळला एक पोल थोडस वर सरतोय आणखी किंचित. जरीशी मला हे कळलं ना, नाही सांगवत नाही, एवढा आनंद झाला मला. आणि याला आमचे कारणीभूत आहेत आमचे परमवंदनीय सर
एक दिवस त्यांनी मला घरी बोलवून समजावून सांगितलं, काय भाग्य आहे. एक दिवस मी असाच आमच्या वसतिगृहात दारात बसलो होतो गप्पा मारत आणि ते राऊंड घेऊन चालले होते, त्यांच्या घरी चालले होते आणि माझे ते गाईड होते. तर ते आल्यामुळे मी उभं राहिलो दुरूनच पाहिल्यावर आणि मला बोलावलं आणि थोडी चौकशी केली, हा पेशंट बघितलास का, तो पेशंट बघितलास का, ते केलंस का, आणि थोडे रागावले. पेशंट बघत नसतो मग कसं करणार आहेस काम, तू रिझर्वेशन झालं पाहिजे वगैरे वगैरे थोडं रागावले. आणि दुसऱ्या क्षणाला म्हणले माझ्याबरोबर घरी चल. म्हटलं आता काय खरं नाही. घरी घेऊन गेले, पलंगावर स्वतःच्या शेजारी बसवलं, चरक आणलं, मला म्हणलं हे वाच. 12 वातकलाखाली अध्याय काढला, मला म्हणलं एवढं वाच. मी आलो, मी वाचतो, मला काही कळलं नाही आणि मला मी तुम्हाला सांगतोय ना समजून, तसंच समजावून सांगितलं. हा वातप्रभू काय म्हणाले, कळलं का? म्हटलं कळलं, जा पड. भाग्य लागतंय, पूर्वपुण्य लागतं. म्हणजे पुढची वस्तू, पुढची बाजू, देहे श्रोतांशी रिक्ताने पूरयित्वा. अर्थ कळला पुरयित्वाचा अर्थ कळला. पुरयित्वा म्हणजे पुरण करतो ना, पण पुरण म्हणजे मध्ये भरणे. ही रिक्त थोडस भरतो. कशाने भरतो? स्वतःच्या बरोबर ज्याला ज्याला आणतो त्याने भरतो. कोणाकोणाला आणतो? जे पंगू आहेत ना त्यांना. कोण कोण पंगू आहेत? त्यांना आणून तिथे बसवतो. मग ते प्रकोपित असतील किंवा नसतील. खवैगुण्य याला म्हणतात. अशा स्थानात तिथे श्लेष्मा किंवा पित्त, रस, रक्त जे कोणी असेल तो येऊन बसला, तो तिथून पुढे सरकला नाही, तिथेच बसला. झाला स्थानसंशय, खवैगुण्य झालं, स्थानसंशय झाला, व्याधी झाला. हा शुद्ध वाताची व्याधी. पण करणारा कोण आहे? तिथे बसलेला श्लेष्मा, अवरोध तो करतो. आणि हा प्रकोपित झाला. याने बरोबर आणलेल्याला तिथे बसवला, कारण जागा खडबडीत आहे. देह श्रोतांशी रिक्ताने पूरयित्वा, कफेन, पित्तेन, रसेन, रक्तेन पूरयित्वा. हे प्रकोपित नाही. कदाचित असतील, कदाचित नसतील. आणि नसतील तरी जर यांना थांबावं लागलं पारतंत्र्यामुळे, कारण ते स्वतंत्र नाही आहेत, त्यांना गती स्वतःची नाही आहे. रस्ता खराब, खड्डा निघाला, खड्ड्यात पाणी असतं का नाही? हे पारतंत्र्य आहे त्या पाण्याचं, त्या दोषांचं पारतंत्र्य आहे. ते थांबावं लागलं त्यांना. हा त्यांचा परतंत्र प्रकोप आहे. हा वायूने केला आणि म्हणून म्हणतो वायूने दोषांना नेऊन ठेवलं. याची ही परिभाषा. भाषांतरात असतं ना, वायूने बसल्या, वातप्रकोप वायूने श्लेष्मा हा याने पट्या पिटा. हा अभिप्राय. अशी गती रोज चालू असते. पण निर्माण झालेला खवैगुण्य वायूमुळे झालाय आणि तिथे तो वायू बसला, तिथे दोषांना देऊन बसवला. आणि म्हणून आम्ही काय म्हणतो, अभिव्यक्ती कशी करतो की वायूने दोषांना देऊन, ही अभिव्यक्तीची पद्धत आहे. आपण नाही का सकाळी उठल्यावर म्हणत रोज काय म्हणतो, सूर्य उगवला. कोण उगवलं? आपण का सूर्य? ही पद्धत आहे बोलायची. तो स्थिर आहे. आणि ज्ञानेश्वरांना माहित होतं अचालकाची चालण आहे. हे ह्याला माहित होतं, आर्यभट्टाला माहित होतं. तसे हा वायू गतिमान आहे. हा दोषांना सारखा फिरवत असतो आणि जिथे खवैगुण्य सापडेल तिथे नेऊन बसवत असतो. हे खवैगुण्य कसं असतं? वृक्ष, परुष, विषद, खर, सूक्ष्म, सुशील. तिथे नेऊन याला तिथे हा थांबला. आपण भाषा कशी वाढलो? वायू प्रकोपित झाला त्याला नेऊन बसवलं. ही कुणाकरता भाषा आहे? मंदबुद्धी करता. सूक्ष्म बुद्धीने काय समजायचं? तिथे खरं गुण, खरा जे गुण निर्माण झाले तिथे दोष थांबले.
तिथे वातप्रकोप झाला, खवयगुंड झाला, दोष तिथे थांबले. श्लेष्मा, पित्त, रक्त, लसिका, मांस जे कोणी रस्त्यात प्रवाही राहतो तिथे थांबले. तिथे मार्गस्थ धातू थांबले. तिथे प्रकोप झाला, व्याधी केला. हा झाला देहे श्रोतांशी रिक्ताने पूरयित्वा निरोबर. अनिलांनी पूरण केलं, बलवान अनिलांनी पूरण केलं. हे पुरण परतंत्र आहे. आणि म्हणून मग मला काल पत्र आलं बिदरच्या एका MDच्या विद्यार्थीचं. तो म्हणला साहेब मला मी सरांना विचारलं की पक्षाघात विरेचनम याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं. तर मला साधं उत्तर मिळालं. म्हणले ये मेरे बस की बात नाही. म्हटलं फार प्रामाणिक असल्याबद्दल अभिनंदन करायला नाही कळलं मला. आता या वायूने जो खवयगुंड झालंय तिथेच श्लेष्मा किंवा पित्त जाऊन थांबला. हा वास्तविक प्रकोपित नाही, हा परतंत्र. मग याला कसं काढायचं. याला जर काढायचं असेल तर काय करायला पाहिजे. वमन द्यायचं नाही. श्लेष्मोत्पत्तीच नाही आहे, कशाला वमन द्यायचं. मग सोपा मार्ग अनुलोमन देणं, हाच विरेचन देणं. म्हणजे हे आलेले दोष स्नेहविरेचन द्या, बाहेर निघून. आणि म्हणून पक्षाघात विरेचन स्वतंत्र पक्षाघाता, परतंत्रात नाही. देऊन टाका विरेचन. त्याने झालं नाही मग बसती द्या. आपात तळ मूर्तस्था दोषांत बाबा बसती स्वभिरी अपकर्ष, मग बसती द्या. अंतिम उपाय. तत्पूर्वी विरेचन द्या. पक्षाघात विरेचन अशा अर्थाने आहे. श्लेष्मपित्ता अल्प प्रमाणात विरेचन करून टाका, अल्प प्रमाणात. म्हणून पक्षाघात विरेचन. ठीक आहे, आता खूप कळलं. दोन विषय मांडायचे, एकच म्हणू का दोन म्हणून. मला दोन्ही महत्वाचे वाटतात. वेळेचं भान मला आहे, अजून किमान 10 मिनिटं तरी आहे. 15 मिनिटं लागते, चालेल. दोन विषय मांडतो आणि थांबतो, झटपट मांडतो. खरं तर 3 मांडायचे आहेत. त्याशिवाय मंडळ पूर्ण होत नाही. आमचे एक सर पाटणी नावाचे, आता वारले. एक दिवस ते मला म्हणाले, आम्ही क्लिनिकल मिटिंगला चाललो होतो वर्गात. म्हणजे प्राचार्य यायचे होते, तोपर्यंत बाहेर आम्ही मग गप्पा मारत उभे होतो. हे सिनियर आहेत बरेच, हसतमुख चेहरा, आले पाठीमागून आणि पाठीवरती थाप मारली. म्हणाले, काय धर्माधिकारी तुझा आईवर केवढा सोपा आहे. म्हणले, म्हटलं काय झालं. अहो म्हणले, किती सोपा आहे बघ. मला सर्दी झाली, डोकं दुखते, वातप्रकोप, अंगात ताप आला, पित्त प्रकोप, खोकला झालाय, बेडका पडतोय. अहो सान्निध्यात प्रतिष्ठा झाला म्हणले मला. एवढं अवघड झालं म्हणले. आता अवघड झालं मलाही क्षणभर काही कळलं नाही. पण तो विषय मी जिथे सोडला तो डोक्यात तसाच कायम राहिला. आणि एक दिवस MDला शिकवता 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 तिथपर्यंत पोचलो आणि लख्ख प्रकाश पडला डोक्यात. लख्ख प्रकाश पडला. म्हणजे त्याला हे नाही, शब्दच नाही, इतका सुंदर प्रकाश पडला. शरद विमान 6 श्लोक क्रमांक 10. लिहून घेऊ नका, मी फक्त बोलतो तोंडाने तेव्हा ऐका. घेण्यात वेळ जाईल, मला वेळेचं बंधन आहे.
देहे एकदेशीयानं समान गुणत्वात् संसर्गः सन्निपातः च. हा श्लोक आहे. अर्थ सांगतो. अर्थ उदाहरणाने सांगतो. शब्दात म्हणण्यापेक्षा उदाहरणात म्हणण्याची कला चरकाने शिकवली आहे. तो म्हणजे उदाहरण द्या ना. शब्द भांडार पटकन असेल तर उदाहरण द्या, पटकन कळेल. उदाहरण ग्रीष्म ऋतू कसा आहे? अत्यंत उष्ण. आणखी वृक्ष तीक्ष्ण. बरोबर. वृक्ष आहे ना, कसली माता हे आत्यंतिक वृक्ष शरीराला वृक्ष करणार का नाही? करणार ना. मग शरीरात तीक्ष्ण गुण निर्माण करणार का नाही? उष्ण गुण निर्माण करणार का नाही? मग शरीरात किती गुण निर्माण झाले? वृक्ष तीक्ष्ण उष्ण. हा वृक्ष गुण कोणाकोणाचा आहे? उष्ण तीक्ष्ण गुणाचा आहे. हे जर व्याधिकारक ठरले तर हा झाला संसर्ग. हा झाला संसर्ग. वर्षा ऋतूमध्ये द्रवगुण शरीरात वाढला. द्रवगुण कुणाकुणामध्ये? श्लेष्म्यात आहे, पित्तात आहे. मग द्रवगुण श्लेष्म्याचा वाढला, पित्ताचा वाढला आणि तो व्याधिकारक ठरला तर हा काय झाला? संसर्ग झाला. वसंतामध्ये अर्कांश तापेला हा उष्णगुण वाढलेला आहे. उष्णगुण वाढलाय तो कोणाकोणाचा वाढणार आहे? पित्ताचा वाढणार आहे. श्लेष्म्याचा द्रवगुण वाढणार आहे. 2 दोषांचा प्रकोप झाला, अंशात्मक प्रकोप झाला. त्याला काय म्हणतात? संसर्ग. त्याला म्हणतात अंशांश कल्पना. आणि त्याचा संसर्ग किंवा सन्निपात. म्हणजे उदाहरण आता अलीकडे एक नवीन थेरपी आली आहे, त्याचं नाव वॉटर थेरपी. बरोबर. अत्यंत पाणी 10-10 लिटर पाणी प्या म्हणून सांगतात. ठीक आहे. त्यांना जेवढं कळलं तेवढं ते सांगतात. त्यांना तेवढंच कळलं. ठीक आहे, सांगू देत त्याला. आता यातला द्रवगुण कोणाकोणाला वाढवणार? श्लेष्मा, पित्त, रस, मूत्र, पुरीश, शिंगाणक, आणखी काय काय सगळ्यांचं द्रवगुण वाढला. श्लेष्मा वाढला, पित्त वाढला, द्रवगुणाने वाढला, शीतगुणाने वायू वाढला. हा झाला सन्निपात. एकस्थानीयानां समान गुणत्वात् संसर्गो सन्निपातो भवति. शरीरात राहणाऱ्या 3 दोषांना एकाच द्रव्याने जर समान गुणांची उपलब्धी झाली तर ते आणि व्याधिकर ठरले तर ते संसर्ग आणि सन्निपात आहे. त्याचं नाव संसर्ग सन्निपात आहे. याच्या पुढचं वाक्य त्याही पेक्षा महत्वाचं आहे. याच्या पुढचं वाक्य याही पेक्षा महत्वाचं आहे. ते काय म्हणतात? संसर्ग सन्निपात हा कुणाचा आहे? हा फक्त अनुबंध्याचा. अनुबंध करतो. अनुबंध स्वतंत्र. संसर्ग सन्निपातो अनुबंध्याना म्हणजे स्वतंत्राना. स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या हेतूंनी कुपित होणारे ते स्वतंत्र.
स्वतःच्या हेतू विपरीत चिकित्सेने शांत होणारे ते स्वतंत्र. संसर्ग संनिपात हा फक्त कुणाचा आहे? स्वतंत्रांचाच आहे. एक दोष परतंत्रपणे प्रकोपित झालाय, दोन स्वतंत्र झाले, संनिपात नाही, संसर्ग आणि अनुबंध आहे. उदाहरण घेऊया आपण. पावसात भिजलात, ताप आला, स्वेदावरोध, संताप, अंगग्रहण. संताप व्हायला कारणीभूत कोण ठरलं? चिकित्सा काय करता तुम्ही? त्रिभुवन. त्यात काय काय आहे? त्रिकटू, अर्द्रक, वत्सना, तुळशी, अश्वत्थवत्तुर. त्याचा काढ्यात भावना काही लोक देतात. वेगळा पाठ. हे पित्त विरोधी आहे का पित्त करत? आम्ही चिकित्सा कोणाची करतो? आम्ही चिकित्सा करतो ज्वराची. ज्वर पित्ताद्रुते नसते. हा पित्त प्रकोप परतंत्र आहे. स्वेदावरोधाने स्वेद काढला की हा जाणार आहे आणि म्हणून आम्ही चिकित्सा करतो. हा स्वेद बंद कोणी केलाय? आवाने केलाय, थंडीने केलाय, श्लेष्म्याने केलाय. मग चिकित्सा कोणाची करायची? थंडीची, आमाची, श्लेष्म्याची. तिघांना मिळून द्रव्य कुठलं? कटू. कटू सामान्य. चिकित्सा पित्ताची करतात, रस कटू देतात. हा तुमचा आयुर्वेद आहे. हो, समजला की तो खरा आहे. हा पित्त प्रकोप परतंत्र आहे. हा पित्त प्रकोप परतंत्र आहे. तेव्हा स्वतंत्र दोष प्रकोप असतील तर संनिपात. परतंत्र असेल एखादा तर तो संनिपात नाही. मग त्याला काय म्हणायचं ते म्हणा. अनुबंध म्हणा. हा वाता ज्वर आहे, अनुबंध श्लेष्म्याचा. अनुबंध म्हणजे परतंत्र. जेव्हा आम्ही असं म्हणतो याचे अनुबंध आहे वाताचा, अर्थ काय झाला? वायू परतंत्र प्रकोपित आहे. स्वतंत्र प्रकोपित कोण आहे? पित्त किंवा श्लेष्मा. अनुबंध वाटाचा आहे. आमवातात अनुबंध वायूचा आहे. चिकित्सा कोणाची करायची? स्वतंत्रची. हा अनुबंध. तुम्ही याला स्नेहन स्वेदन करीत बसलात तर काय होईल? भृंगण केलं तर व्याधी वाढणार आहे, कारण हा अनुबंध आहे. म्हणून संनिपात नाही आहे. तो श्लेष्मज अनुवात आहे. अनुबंध संनिपात नाही. तेव्हा संनिपात तेव्हाच म्हणायचा की जेव्हा दोषांना प्रकट करणारे स्वतःचे स्वतंत्र द्रव्य गुण कर्म असतात तेव्हा. आणि हे नसतानाही जेव्हा दोष प्रकोप होतो तेव्हा तो प्रकोप कुठला असतो? परतंत्र असतो. आमच्याकडे येणारा पक्षाघाताचा स्ट्रोकचा पेशंट अर्जिताचा आहे, वातप्रकोप आहे. वातप्रकोप कसा झालाय? स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? हा संतर्पणजन्य आहे. व्यायाम करीत नाही, बसून असतो, नुसता खात असतो, स्निग्ध पदार्थ खातो, दूध पितो, दही घेतो, मांसाशन करतो, व्यायाम करीत नाही. हेतू कुणाचे घडले? संतर्पणाचे घडले. प्रकोप कोण झालं? वातप्रकोप झाला. हा वातप्रकोप कसा आहे? परतंत्र आहे. चिकित्सा कोणाची करायची? स्वतंत्राची करायची. म्हणजे हा आपोआप बरा होतो. त्याची चिकित्सा केली की हा बरा होतो. हा. तेव्हा संसर्ग संनिपात हा कुणाचा होतो?
स्वतंत्र हेतू असलेल्या आणि प्रकोपित झालेल्या आणि स्वतःच्या विपरीत चिकित्सेने बरा होणाऱ्या दोष प्रकोपाला म्हणतात स्वतंत्र दोष प्रकोप किंवा संसर्ग संनिपात. आणि जेव्हा स्वतःचे हेतू नसतात आणि प्रकोपित असतो आणि स्वतःच्या चिकित्सेशिवाय बरा होतो त्याला म्हणतात संसर्ग नाही, अनुबंध आहे. कळलं? संसर्ग आणि अनुबंध सांगितला, संनिपात सांगितला. कळलं? आता थांबू का? एक महत्वाचा मुद्दा राहूनच गेला आहे का? 5 मिनिटं वेळ. आपल्याकडे येणारा प्रत्येक पेशंट तपासताना त्याच्या आयुष्यात घडणारे हेतू ग्रंथातले नाही. गुरु, स्निग्ध, पिच्छिल, द्रव, त्याच्या शरीरात काय घडतंय, त्याच्या आयुष्यात काय घडतंय. आणि मी जर उद्या प्रिस्क्रिप्शन दिलं की गुरु पदार्थ बंद करा, काही उपयोग नाही. मला काय करायला लागतं? त्याच्या आयुष्यात तो काय काय चुका करतो त्यातलं गुरु कोण आहे ते बघायला लागतं. मुद्दा लक्षात आला? आणि म्हणून पेशंटच्या संपूर्ण जीवनमानात किमान या वर्षात किमान 6 महिन्यात सातत्याने घडणाऱ्या चुका, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय घडतात ह्यातल्या प्रत्येक गोष्टीचा नोंद घेणं, त्याचं हेतुत्व ठरवणं आहे का नाही, ही प्रक्रिया आपल्याला जमली पाहिजे. ही प्रक्रिया कशा करता जमायला हवी? याची 2 कारण आहेत. एक महत्वाचं कारण असं की त्यावरून मला हेतूंचं बळ कळतं. हेतूंच्या बळावरती दोषांचं बळ अवलंबून आहे. एक. दुसरं, या हेतूंवरून मला हे कळतं की झालेला दोषप्रकोप स्वतंत्र आहे का परतंत्र आहे. 2. तिसरं मला काय कळतं? तिसरं महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं तिसरं. हे 2 महत्वाचे आहेतच. तिसरं आणखी महत्वाचं आहे. तिसरं, पहिले 2 मला काय कळतं? हेतूचं बल कळतं. दुसरं मला कळतं दोष स्वतंत्र आहे का परत. प्रत्येक व्याधीत मला हे पाहायला हवं, विकुर्वाण प्रतिज्वरम, प्रत्येक रोग करणारा, प्रत्येक व्याधीमध्ये रोग करणारा दोष स्वतंत्र आहे का परतंत्र आहे ते मला कळलं पाहिजे. एवं विद्यात मलानपी स्वातंत्र्य पारतंत्राभ्याम एवं विद्यात मलानपी, दोषांना सुद्धा स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य आहे तपासा. विकुर्वाणां प्रतिज्वरम, प्रत्येक रोग करणाऱ्या दोषांचं स्वातंत्र्य पारतंत्र्य मला कळलं पाहिजे. ते कसं कळणार? हेतूवरून कळणार. आणि म्हणून मला हेतू काढलेच पाहिजे. प्रत्येक पेशंटचे हेतू काढले पाहिजे. हेतू काढणं म्हणजे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या चुकांची यादी करणं. मग त्यासाठी मला काय माहित पाहिजे? काय चूक आहे ते मला माहित पाहिजे. आणि आता मीच सांगतो काय नाही, मग जेवल्यावर 2 तासांनी लोटा 1.5 लिटर पाणी प्या. जेवल्यावर 1.5 तासांनी मीच सांगतो, कारण ते चांगलं असतं, कुठेतरी वाचलं असतं. मला माहित पाहिजे ग्रंथकार काय म्हणतात. मला हे माहित पाहिजे की हे अत्यंपान अजीर्ण करायला आहे, हे अजीर्ण करा मला माहित पाहिजे. आणि म्हणून या हेतूंचा माझा अभ्यास पाहिजे. प्रत्येक वस्तू हेतू म्हणून काय करू शकते हे मला माहित आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अष्टांग संघकार, चरक आणि वाग्भट हे तिघही अत्यंत स्वच्छ शब्दात सांगतात की प्रत्येक रोगाची चिकित्सा करताना, वाक्य लिहून घ्या, प्रत्येक रोगाची चिकित्सा करताना
पहिल्यांदा आत्तिक अवस्था नसेल तर पहिल्यांदा हेतु विपरीतम युंजात, पहिल्यांदा हेतू विपरीत चिकित्सा करा. स्पष्टीकरण कसं केलंय बघा. वायू किम वृक्षेन प्रकुपिता वा वायू वा लघुना प्रकुपिता वा शीतेन वा तत् प्रतिपक्षम औषधं युञ्जानः आशुसिद्धये संपद्यते. त्याच्या प्रतिपक्ष औषध तात्काल्या सत्यसिद्धी आहे. आशुसिद्धये संपद्यते. किंवा मला प्रत्येक रोगात काय करायला पाहिजे, हेतूंचे गुण माहीत पाहिजे आणि त्याच्या विपरीत द्रव्य निवडून त्याला तात्काळ देता आलं पाहिजे. हे चिकित्साचं बेसिक सुद्धा आहे. आणि ह्याने जर रोग शिल्लक राहिला यानंतरही तर मग तत्त्यक्त्वा ते सोडून द्या आणि व्याधी विपरीतम युंजा. आणि मग आता व्याधी विपरीत वापरायला लागा. सुरुवात कशाने करतो आम्ही, मी विचारित नाही, तुम्ही सांगू नका. आम्ही श्वासोद्धार द्यायला लागतो, शिवनात गुगळू द्यायला लागतो, गंधमाला कंडनरस काय कळलं द्यायला हरकत नाही. कळलं असेल तर सिलेक्शन ऑफ ड्रग हे मला हेतू कळले तर कळणार आहे. कारण त्यात विपरीतम युंजान हा अशुद्ध संपद्यते. इतकं महत्व या दिलानं काढण्या हेतू विचक्षणत्वाला आहे. हेतू काढता आले पाहिजे आणि मग ते वेगळे करून त्यांचे गुणधर्म सांगता आले पाहिजे. उदाहरण देतो आणि संपतो. एक उदाहरण देतो आणि संपतो. एक मी घरी चाललो होतो. एक विद्यार्थी, तिचा दवाखाना असा बाजूला होता. त्यांनी मला जाताना गाडीवर होतो मी, मला टाळ्या वाजवून थांबवलं आणि म्हटलं सर 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 सर. म्हटलं काय झालं, एक पेशंट म्हणाले. म्हटलं चला काय झालं, तर म्हणले हे बाळ आहे, हे आजच्या अंगावर दूध पितं, त्याला डायरिया आहे आणि हा काय बरा होत नाही. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडे येणारा पेशंट पेडियाट्रिशियनकडे किंवा इतर स्पेशलिस्टकडे जाऊन आलेला असतो. त्यामुळे डिफरन्शियल डायग्नोसिस आलेलं असतं. आता शिल्लक राहिले तर म्हणजे तुमचं आमचं काम, त्याला थांबत नाही. म्हणलं मग काय केलं तू, म्हणले मी त्याला आईला मग संजीवनी दिली, आईला हिमवास्तक दिलं, आईला बिल्वमज्जा दिली, पण ते काय थांबत नाही. म्हणलं अँटीबायोटिक घेऊन झालं म्हणलं सगळं, पेडियाट्रिक झालं, त्याला झालं, बाईला झालं. मग आता काय करू मला प्रश्न पडला, म्हणून तुम्हाला बोलवलं नाही. बरं मग आता असं कर म्हटलं, ते बाईला विचार ती काय काय खाते. त्याने विचारलं, त्याने विचारल्यावर मला काही समाधान झालं नाही. मी त्याला बाईला आणखी विचारलं, अम्मा गोस कितना खाते हो. खाते ना, रोज खाते. सुबह शाम, हा सुबह शाम. तर मला सांगा मधुमेपाकी द्रव्य कसं असतं, सृष्टमृतक असतं ना. होणारच. ते बंद करा, नाही ते बनवतो. मग त्याच्या विपरीत द्या, ते बंद करून द्या. ते बंद न करता विपरीत देऊन काय बघ नाही. म्हणजे नळ वरता चालू, टाकी कमी करा, असं नाही करा. त्याला शब्द छान वापरलाय कोणी, चक्रपाणीने. हेतू उत्पादक संतान परंपरा. हेतूमुळे उत्पन्न होणाऱ्या दोषांची परंपरा बंद करा. त्यागात विषम हेतूना परंपरा बंद करा. उत्पन्नाची रसद बंद करा शत्रूची आणि मग विपरीत चिकित्सा करा. आशुसिद्ध हे संपद्यते. आपण